नमस्कार. मी प्राध्यापक भाऊसाहेब गोसावी, सावंतवाडी, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गचे लेखक कवी या फेसबुकच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सर्व रसिक, वाचक व लेखक कवी यांचे मनापासून स्वागत करतो. आजचा जो विषय मला बोलण्यासाठी दिलेला आहे तो म्हणजे साहित्य लेखन कसे असावे. खरं तर हा प्रश्न उपस्थित करण्यापाठीमागची भूमिका, साहित्याचे भरण पोषण कसे केले जाते आणि लेखकाने साहित्य कसे लिहायचे असते या संदर्भातील असावा असे मला वाटते. खरे म्हणजे मला एक केशवसुतांची कविता आठवते. अशी असावी फिरुनी कविता, तशी नसावी फिरोनी कविता. म्हणजे कविता कशी असावी हे कुणी आम्हाला सांगायची आवश्यकता नाही. जशी सहज प्रवृत्तीने आपल्या भावनेला सुचेल, रुचेल अशी उत्स्फूर्तपणे जी प्रकट होते ती कविता असते असं त्यांना म्हणायचं आहे. रसिक हो, सर्व साहित्य प्रवाहाचा विचार करताना आपल्याला जाणवतो की जे लेखकाच्या मनामध्ये लपलेलं असतं, त्याच्या भावनेच्या प्रवाहातून जे बाहेर पडतं आणि जे समाजाला आवडतं, समाज अशा साहित्याला आपलं मानतो, त्या साहित्याचा आज आपण विचार करतो. खरं म्हणजे लोकप्रिय लेखक होणं ही एक भाग्यवान गोष्ट आहे. आणि लोकप्रिय लेखक होत असताना खरं तर त्याच्या साहित्याचा दर्जा आपण तपासून बघत असतो. मग ती कविता असू द्या, मग ती कथा असू द्या, मग तो एखादा नाट्यप्रयोग असू द्या, किंवा त्या लेखकाचं आत्मकथन असू द्या, किंवा त्या लेखकाचं एखादं ललित गद्याचं पुस्तक असू द्या. तो लेखक ते पुस्तक लिहित असताना अत्यंत तळमळीनं ते पुस्तक लिहित असतो. त्याची ती स्वनिर्मिती त्याच्या अगदी बालपणापासूनच्या जीवनानुभवाचा वेध घेत असते. आणि हे सगळे साहित्य प्रवाह आपण बघत असताना हे स्वतंत्र आहेत हे आपल्याला माहीत आहे. खरं म्हणजे बरीच लेखक मंडळी साहित्य लिहित असताना एकमेकाला नेहमी मार्गदर्शन करत असतात. मला कधीकधी जाणवतं कविता लिहित असताना जे नवोदित कवी आहेत त्या कवींची एक अपेक्षा असते की आपली कविता खूप दूर पोचली पाहिजे, अनेकांना ती आवडली पाहिजे आणि त्याला अनेक लोकांनी वाचून प्रतिसाद द्यायला पाहिजे. त्यामुळं ते आपली कविता निर्मिती झाल्यानंतर, कविता लिहून झाल्यानंतर आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीला ते पाठवतात. आता व्हॉट्सअपचा जमाना आहे, फेसबुकचा जमाना आहे, त्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या कविता, वेगवेगळ्या कथा अनेक कवींच्या वाचायला मिळतात. आणि आपल्याला समजतं की या कथा, या कविता, त्या कवितेतली अनुभूती, कवीची प्रतिभा किंवा कवीची सर्जनशीलता ज्याला आपण म्हणतो, निर्मिती प्रक्रिया त्या कवीची, एकूणच कवीचा त्या समाजाकडं बघण्याचा दृष्टिकोन, या सगळ्याचा विचार करताना आपल्याला जाणवतं की खरोखर त्या कवीची कविता समाजाच्या कुठल्या थरापर्यंत पोचते आहे. मी खरं म्हणजे मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून काम करत असताना अगदी आम्हाला असं जाणवलं, म्हणजे 13वीपासून ते M.A. पर्यंतच्या विद्यार्थ्यांना साहित्य शिकवण्याचा किंवा साहित्य त्यांना त्यांच्या गळी उतरवण्याचा किंवा एखाद्या कलाकृतीचा अभ्यास कसा करायचा असतो याविषयी विवेचन करताना मला जाणवलं की जे काही वाङ्मयीन प्रवाह आहेत प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंतचे, ते सगळे वाङ्मयीन प्रवाह त्या मुलांच्यापर्यंत पोचवायचे. पण अशानं मला जाणवलं की त्यांच्यामध्ये काही साहित्यिक कोणी निर्माण होत नाही. वाङ्मयीन प्रवाहाचा त्यांना अभ्यास शिकवला, त्यांना दिलेली पाठ्यपुस्तकं शिकवली म्हणजे साहित्यिक निर्माण होतात असं काही दिसून येत नाही. पण मात्र त्यांचं साहित्यावरचं प्रेम, मराठी भाषेवरचं प्रेम आणि एकूणच
मराठी जगण्याची जी स्वानुभव वृत्ती आहे, त्यांच्या मनामध्ये आदरयुक्त मराठी भाषेवरची जी जाणीव आहे ती वाढताना दिसते. आणि मराठी भाषेबरोबर जगण्याचं ज्ञान त्यांना कसं प्राप्त होईल हा विषय घेऊन ते शिकत असतात. शेवटी शिक्षण हे आपल्याला त्या मुलांना नोकरीसाठी पोट भरण्यासाठी द्यायचं असतं. आणि अशावेळी मला जाणवलं, म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे योग महोत्सवला ज्यावेळी आम्ही एखादी नाट्यकलाकृती बसवायचो तेव्हा त्या मुलांना सध्याच्या वास्तव जीवनावर एखादी कलाकृती लिहून कशी द्यायची हा विषय घेऊन माझ्यासमोर अनेक नाटकं, ज्याला एकांकिका म्हणतो, ते लिहिण्याची मला संधी मिळाली. पथनाट्य लिहिण्याची संधी मिळाली. कालच मी कराडच्या एका कॉलेजला मुलगी पाहिजे लग्नाला नावाचं पथनाट्य दिलं. म्हणजे सध्या मुलामुलींच्या लग्नाचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, म्हणजे तुम्हाला असं जाणवतं की या लग्नाच्या म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये आज मुलं भरपूर लग्न न झालेली अशी तुम्हाला दिसतात, शिकलेली आहेत, खाजगी कंपन्यात नोकरीला आहेत. तर अशी अनेक मुलं तुम्हाला दिसतात. आणि मुलीसुद्धा शिकलेल्या आहेत, नोकरी करतात शहरामध्ये. मला सांगायचं की आम्ही शिक्षणासाठी पुण्याला, मी तर वैयक्तिक सावंतवाडीतनं शिक्षणासाठी पुण्याला गाव सोडून गेलो, तिथं नोकरी करत शिकलो. आज उलटं चित्र आहे. आम्ही पुरुष मंडळी गाव सोडून जात होतो पुण्या मुंबईला शिकण्यासाठी. आज म्हणजे आज स्वतः मुली जात आहेत आणि स्वतःच्या पायावर त्या उभ्या राहून शिक्षण घेत आहेत, नोकरी करत आहेत. आणि त्यामुळं आज असं दिसतं की मुलींची संख्या बऱ्यापैकी शिकलेली आहे, चांगल्या नोकरीला, चांगल्या पोस्टला त्या मुली आहेत. असा जो प्रश्न आहे समाजामध्ये आज कुटुंब व्यवस्थेमध्ये, विवाह संस्थेमध्ये जे लग्नाच्या संबंधी प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्यावरची एक नाटिका लिहिण्याची संधी मला मिळाली. आणि त्याच्यावर हे पथनाट्य असतं, त्याला रोड प्ले असं आपण म्हणतो. जे रोड प्ले, पथनाट्य नावाची एक कलाकृती असते. ती कलाकृती कशी लिहायची असते तर पथनाट्य हे एक जागरण असतं. म्हणजे त्याला आपण थोडक्यात लोकांपर्यंत ते पोचवायचं असतं. मग त्याच्यामध्ये कुठलं तरी एक वाद्य असतं, त्याच्यात काही विद्यार्थी संख्या मर्यादित असते, त्याला वेळेचं बंधन असतं. या सगळ्याचा विचार करून आपण पथनाट्य लिहितो. 2 अंकाचं नाटक असेल तर ते नाटक लिहिताना कसं लिहायचं असतं. मग काही नाटकं खूप गाजतात. आपल्या कोकणातलं गाजलेलं वस्त्रहरण नाटक आपण बघितलं तर त्याचे असंख्य प्रयोग झाले. आणि आपल्याला माहीत असेल की नाटक हे कलावंत म्हणजे नटावर उभं असतं. अभिनय करणारी नट मंडळी त्या नाटकाला मोठं करतात. आपल्याकडे दशावतार नावाचा जो प्रकार आहे त्या प्रकारातनं जाणवतं की कोकणी लोकसंस्कृती या दशावतारांना टिकवलेली आहे. आणि आज तुम्हाला जाणवतं की दशावतार अनेक ठिकाणी दशावताराचे प्रयोग केले जातात. आणि बऱ्यापैकी आज दशावतार बघणारी मंडळी आपल्याला जाणवतात. म्हणजे मला म्हणायचं आहे की साहित्य लेखन ही एक प्रचारकी भूमिका आहे. मग ती कविता असू दे, मग ती कथा असू दे, मग ते नाटक असू दे, त्याच्यामध्ये त्या लेखकानं साहित्य समाजापर्यंत पोचवायचं आहे. जितकं त्याची प्रचारकी भूमिका चांगली असेल तितकं त्याचं लेखन दर्जेदार होतं. मला एका माझ्या कवयित्री भगिनीनं विचारलं की कविता लिहिल्यानंतर ती नीट होत नाही, व्यवस्थित होत नाही, मग काय करायचं. मी 1-2-3 मुद्दे तिला सांगितले. शेवटी लक्षात घ्या, कविता लिहिणं हा स्वतःचा स्वानुभव असतो, स्वतःचा प्रयत्नवाद असतो. पण मी 1-2 मुद्दे त्यांना सांगितले की कविता तुम्ही लिहिल्यानंतर लगेच कुठेही व्हॉट्सअपला, फेसबुकला पाठवू नका. 1-2-3 दिवस ती तशीच ठेवा. त्यानंतर तिच्यावर वाचून चिंतन करा. कारण काय असतं की एखाद दुसरा शब्द इकडे तिकडे चुकलेला असला, लय बिघडलेली असली, आपल्या लक्षात येतं. आणि तळातनं एकदा वरती कविता वाचा, म्हणजे खालून तळातनं वरती एकदा कविता वाचा, वरून एकदा खाली कविता वाचा. म्हणजे हळूहळू आपली कविता आपल्या मनात लोणच्यासारखी मुरेल आणि हळूहळू ती आपल्याला समजेल की बा कुठं कवितेचा शब्द एखादा इकडे तिकडे जादा झाला आहे का, लय बिघडलेली आहे का, आणि चांगली दर्जेदार आपल्याला कविता होईल. साहित्य कसे असावे हा प्रश्न ज्यानं त्यानं सोडवायचा आहे.
खरं म्हणजे आपल्याला माहिती असेल की आपल्याकडं आपण मराठी भाषेचा विचार करताना आपल्याला जाणवतं की शेवटी भाषा हे जे माध्यम आहे ते आपल्या जीवनाला समर्थ बनवणारं असं माध्यम आहे. अगदी तुम्ही आपल्या मराठीतलं किंवा आपल्या भाषेतलं साहित्य बघताना आपण वेदांपासून सुरुवात करतो आणि एका बाजूला आपण म्हणतो की वेद ही एक अगदी प्राचीन काळी जीवनाला भरणपोषण करणारी एक, त्या काळाला मार्गदर्शन करणारी एक जीवन पद्धती होती असं आपण मानलं तर अर्वाचीन काळामध्ये खरं म्हणजे विज्ञान हे दुसरे वेद आहेत. आज विज्ञान साहित्य आपल्याकडं आलेलं आहे. आपल्याकडं सगळी भौतिक सुखं आज मानवाकडं आलेली आहेत. म्हणजे खेड्यांचा विकास झाला आहे, शहरांचा विकास झाला आहे. त्याच्यामुळं बऱ्याचशा भौतिक सुविधा आपल्यापर्यंत आल्यात. बरेचसे भौतिक बदल विज्ञानानं आपल्यासमोर आणून सिद्ध केलेले आहेत आणि त्याच्यामुळं काही वेळा आपल्या मनातल्या जुनाट कल्पना किंवा काही वेळा अंधश्रद्धेची मनातली जी कवच कुंडलं आहेत ती हळूहळू आपल्या मनातनं गळून पडतात असंही चित्र आपल्याला जाणवतं. शेवटी माणूस हा जो प्राणी आहे हा प्राणी सामाजिक बांधिलकी गृहीत धरून जगत असतो. जग जरी फार विशाल आणि मोठं असलं तरीसुद्धा आपला एक समाज आहे, आपला एक समाजातला प्रवाह असतो. त्या प्रवाहाला धरून माणूस राहत असतो आणि तो प्रवाह बदलण्याचा पण प्रयत्न करतो. आम्हाला शिकवताना मुलांना किंवा असं अध्यापन करताना सांगितलं जायचं की खाऊजा संस्कृती आलेली आहे. म्हणजे खाजगीकरण होऊ लागलेलं आहे, उदारीकरण आलेलं आहे आणि जागतिकीकरण आलेलं आहे. हे जे बदल आहेत जागतिकीकरणानं समाजाला फार मोठा समाजात बदल घडवून आणलेला आहे. खरं म्हणजे साहित्य म्हणजे समाजजीवन सांगणारी ती कलाकृती असते. असं म्हटलं जातं साहित्य हा समाजाचा आरसा आहे. समाज कसा आहे ही सांगणारी कलाकृती म्हणजे साहित्य असतं. मग ते आत्मचरित्र असू द्या, जरी ते लेखकाचं व्यक्तिनिष्ठ भावजीवन असलं आत्मचरित्र तरीसुद्धा लेखक त्याच्यातनं आपण समाजात कसे घडलो आणि आपल्याला समाजात जीवन घडवत असताना संघर्ष कसा झेलावा लागला याचं विवेचन करतो. मग तुम्ही मी कसा घडलो हे आत्मचरित्र असू द्या किंवा श्यामच्या आईसारखं आत्मचरित्र असू द्या किंवा मग स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळकांचं आत्मचरित्र असू द्या, त्यांच्या जीवनामध्ये जे जे भोग त्यांच्या वाट्याला आले ते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. फक्त आपण एवढंच म्हणतो की आत्मचरित्र उतारवयात लिहिली जातात आणि जे आत्मकथनं असतात ती ऐन तारुण्यामध्ये उमेदीमध्ये लिहिली जातात. म्हणजे आत्मकथनं हा जीवनाचा कदाचित निम्मा भाग असेल आणि त्या निम्म्या भागामध्ये अत्यंत संघर्ष, म्हणजे आपण म्हणतो दलित लोकांनी आत्मकथन लिहिली दलितांनी, आणि आत्मकथन समाजाचं वास्तव मानणारी आत्मकथनं होती. 1960 नंतर हा जो दलित साहित्याचा प्रवाह आला, ग्रामीण साहित्याचा प्रवाह आला, त्या प्रवाहानं खरं म्हणजे साहित्याचा जो गाभा आहे तो गाभा बदलण्याचा प्रयत्न केला. हा सगळा विचार साहित्य कसे असावे असं म्हणण्यापेक्षा साहित्य आपण अभ्यासावे. मग अगदी प्राचीन साहित्य असू दे, संत साहित्य असू दे, पंडिती साहित्य असू दे, शाहिरी साहित्य असू दे, हे वाचल्याशिवाय लेखक कवीला साहित्य कसं लिहिलं गेलेलं आहे ते समजणार नाही. संत साहित्य, पंडिती साहित्य, शाहिरी साहित्य हा सुद्धा एक समाजाचा धागा होता. त्या काळामध्ये संतांना त्या पद्धतीचं साहित्य लिहिण्याची गरज वाटली. शाहिरांना त्या पद्धतीचं लावणी पोवाडे सारखं साहित्य लिहिण्याची गरज वाटली. कारण आपण म्हणतो की त्या काळामध्ये शाहिरी लिहित असताना त्यांच्यासमोर संपूर्णपणे राजकीय घडामोडी शाहिरांच्या समोर होत्या. म्हणजे शाहीर हे असं म्हटलं जातं की मराठी कवितेतले अत्यंत वीरश्रीनं भारावलेले किंवा शौर्यगीतं लिहिणारे असे कवी होते. आणि त्यांनी आपली शाहिरी टिकवण्यासाठी जी कवनं लिहिली किंवा लोकजागर करण्यासाठी जे पोवाडे लिहिले
त्या सर्व पोवाड्या आणि लावण्यांचा अभ्यास करताना जाणवतं की शाहीर संख्येनं कमी होते, पण एक मराठी साहित्यामध्ये शाहिरी नावाचा एक प्रवाह तयार झाला. मराठी काव्याची प्रभात असं शाहिरी काव्याला म्हणतात. त्याचप्रमाणे पंडिती काव्यही त्या काळात निर्माण झालं. पंडितांनी बुद्धिजीवी वर्गासाठी जे साहित्य लिहिलं, कलाकवी असं पंडितांना म्हणतो. काही संस्कृत साहित्याचा किंवा पौराणिक साहित्याचा पंडितांनी खूप अभ्यास केला, सखोल अभ्यास केला. संस्कृत साहित्याचा अभ्यास केला आणि त्याच्यातलं जे चांगले विचार आहेत, जे समाजाला उपयुक्त विचार आहेत, अशा विचारांना त्यांनी आपल्या पंडिती साहित्यामध्ये जागा करून दिली. अगदी ज्याला आपण म्हणतो की शब्दप्रभू किंवा शब्दावर प्रभुत्व असलेलं जे पंडिती साहित्य आहे, तो सुद्धा एक साहित्य लेखनाचा एक प्रवाहच आहे. म्हणजे संतांचं साहित्य हे जरी भक्तिवादी असलं, अध्यात्मवादी असलं, परमार्थवादी असलं, तरीसुद्धा संत साहित्यानं समाजाला एक दिशा देण्याचं काम केलं. पंडिती साहित्याने भाषेला प्रभुत्व मिळवून देण्याचं काम केलं आणि शाहिरांनी साहित्यातून लोकसंस्कृतीचा जागर घालण्याचं काम केलं. मला एक तुम्हाला सांगायचं आहे की प्रत्येक लेखक कवीच्या मनामध्ये त्याच्या जीवनविषयक जाणीवा लपलेल्या असतात आणि तो त्या व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. कुठल्या तरी समाजाच्या चौकटीत उभं राहून तो जग बघत असतो आणि खरं म्हणजे त्या समाजामध्ये जे काही म्हणजे जुनाट विचार आहेत किंवा त्या समाजामध्ये अज्ञान आहे, ते अज्ञानातून त्या समाजाला दिशा देण्याचं, समाजाला बाहेर काढण्याचं काम तो साहित्यिक करत असतो. आपल्याला माहिती आहे या देशात संत साहित्य, पंडिती साहित्य, शाहिरी साहित्यानंतर इंग्रज लोक या देशात आले. 150 वर्ष या देशावर इंग्रजांनी राज्य केलं आणि 1947मध्ये हा देश सोडून इंग्रज आपल्या देशात गेले आणि आपण पारतंत्र्यातून स्वातंत्र्यामध्ये आलो आणि गुलामीतून खरं म्हणजे आपण मानवी हक्क जे आहेत, ज्याला स्वातंत्र्य म्हणतो, त्या स्वातंत्र्यापर्यंत आपण पोचलो. आणि आपल्याला जाणवतं की नंतर देश स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा शाळा महाविद्यालयांचा विकास झाला आणि बऱ्यापैकी साहित्याचं भरणपोषण झालेलं तुम्हाला दिसून येतं. खरं म्हणजे आजच्या युगामध्ये साहित्य कसं असावं हा प्रश्न मांडत असताना मला वाटतं की माणसाला ज्ञानाबरोबर जीवनाचा मार्ग देणारं साहित्य असावं. माणसाला ज्ञानाबरोबर जीवनाचा मार्ग देणारं साहित्य असावं. माणसाला सर्वसमावेशक मानवतावाद शिकवणारं साहित्य असावं. म्हणजे तुम्हाला असं जाणवेल, आज आपण असं म्हणतो की बुद्ध हा दयेचा सागर होता, करुणेचा सागर होता आणि बुद्धांनी म्हणजे जे काही जीवनविषयक तत्त्व मांडलेलं आहे आणि त्यांची जी जीवनविषयक भूमिका आहे, ती भूमिका विश्वशांतीची भूमिका, ती आपण समजून घ्यायला पाहिजे. अहिंसा नावाची भूमिका समजून घ्यायला पाहिजे. खरं म्हणजे गांधीवादी विचारांचा वारसा आपण जगत आहोत. म्हणजे गांधी जयंतीच्या निमित्तानं आज मी तुमच्याशी बोलत आहे. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह ही शस्त्र घेऊन गांधीजींनी संपूर्ण भारतवासियांना देशभक्तीची शक्ती पटवून दिली आणि एक संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याची चळवळ निर्माण केली. आणि बापूंनी देश स्वतंत्र करण्यासाठी संपूर्णपणे आपलं आयुष्य दिलं. मला अजून तुम्हाला सांगायचं आहे की माणसाचं शेवटी तुम्ही संपत्ती, बंगले, गाड्या सगळं मिळवा, सगळं आपल्याला सोडून जायचं आहे. संत हेच सांगतात, सगळं सोडून जायचं आहे. जिथं आहे तिथं तुम्ही ठेवून जाणार आहात, पण तुम्ही निर्माण केलेली यश, कीर्ती किंवा समाजाविषयी तुम्ही निर्माण केलेलं तुमचं जे विश्व आहे ते कदाचित तुमचा एखादा
स्मृतिस्तंभ निर्माण करून ठेवणार आहे. म्हणजे आपल्याला माहिती असेल म्हणजे देशातले किंवा जगातले हे सगळे आदर्श पुरुष पाठीमागं आपल्या प्रतिमा सोडून गेलेले आहेत. मग त्यामध्ये महात्मा गांधी असतील, महात्मा फुले असतील. कारण म्हणजे फुल्यांचं साहित्य परिवर्तनवादी होतं आणि त्यांच्या पदरी त्या काळामध्ये खूप अवहेलना पडली. तरीसुद्धा फुल्यांनी शेतकऱ्याचा असूड असेल, ब्राह्मणाचं कसेब असेल, अगदी समाजाला प्रबोधन करणारं, माझा शेतकरी मायबाप जगला पाहिजे ही भूमिका घेऊन फुले त्या काळात लिहित होते. मुलींना शिकवणं, दलितांसाठी शाळा काढणं हे एक मानवीपणाचं लक्षण आहे आणि माणसाला माणुसकीनं जगू द्यायला पाहिजे हा विचार घेऊन फुल्यांचं साहित्य उभं राहिलेलं दिसतं. मला वाटतं साहित्यानं कसं असावं हा मूलगामी विचार या फुल्यांच्या साहित्यातनं तुम्हाला स्पष्टपणे भूमिका मांडताना दिसतो. आज आपण पाहतो की आज खेड्यापाड्यामध्ये अनेक लेखक लिहू लागलेले आहेत आणि ते त्यांची स्वतंत्र लेखणी आपापल्या पद्धतीनं बोलू लागलेली आहे आणि आपली भूमिका ते लेखणीतून मांडत आहे. आणि मांडत असताना तुम्हाला जाणवतं की त्यांच्यापुढं जे काही बदलतं जग आहे किंवा त्यांच्यापुढं जी काही बदलती परिस्थिती आहे किंवा त्यांच्यापुढं जे काही त्यांचं वाचन होऊन त्यांच्यापुढं जो काही अनुभव विश्वाचा भाग साहित्य विश्वातला आला तो मांडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळं माझ्या मते साहित्य लेखकाने लिहित असताना समाजाचं हित किंवा समाजातली बांधिलकी, देशाचं राष्ट्रीयत्व आणि विश्वशांतीची एक जाणीव त्याच्या लेखनामध्ये असावी. खरं म्हणजे साहित्य मुक्तछंदात असतं, कवितासारखं किंवा छंदोबद्ध असतं किंवा गद्यात असतं, पद्यात असतं, ह्या त्याच्या चौकटी आहेत. तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही एखादी कादंबरी घेतली ना तरी कादंबरीलासुद्धा एक वाचनाची लय असते. म्हणजे कादंबरीसुद्धा एक महाकाव्याचं स्वरूप आहे. ते तुम्ही पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत त्या कादंबरीची लय शोधून ती कादंबरी वाचत असता. मग तुम्ही कुठलीही घ्या कादंबरी, अरुण साधूंची मुंबई दिनांकसारखी जरी कादंबरी घेतली तरी तुम्हाला जाणवेल की त्या लेखकानं म्हणजे लिहित असताना एक कॅरेक्टर, एक व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये दोनदा आणलेलं आहे. मग दयानंद कानेटकर एकदा आणला, जिवाजीराव शिंदे एकदा आणला, पहिला भाग त्याचा सांगितला आणि पुन्हा शेवटी दुसऱ्यांदा जिवाजी शिंदे आणला. म्हणजे दोन भागामध्ये त्यांनी पहिल्या त्याचं काय म्हणजे अस्तित्व आहे आणि दुसऱ्या भागात त्याच्या जीवनाचा कायापालट किंवा त्याचं उद्ध्वस्त जीवन कसं झालं. किशोर वझेसारखा त्यातलं एक पात्र आहे, ते नंतर उद्ध्वस्त कसं झालं याचं चित्रण त्यांनी केलेलं आहे. पत्रलेखन असेल, मुलाखत असेल, स्तंभलेखन असेल, या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे पत्रकारसुद्धा लिहित असताना तो सामाजिक प्रचारकी भूमिकेतनं मांडत असतो काही विचार. त्याच्या मनातसुद्धा समाज नावाची एक भूमिका दडलेली असते आणि तो त्या पद्धतीनं लिहायचा प्रयत्न करतो. मला वाटतं सगळ्या साहित्याचा जो मूल गाभा आहे तो जनजागरण आहे, लोकजागरण आहे. लोकांच्या भावनेला चांगल्या दिशा, चांगल्या वाटा सांगण्याचा हेतू साहित्याच्या पाठीमागं आहे. आणि असं चांगलं साहित्य जर आपण दिलं तर खरंच आपला समाज निश्चित बदलू शकेल. मग ते बालसाहित्य असू द्या नाही तर लोकसाहित्य असू द्या. काही साहित्य लहान मुलांच्या हातात देत असताना ते बालसाहित्य कसं असलं पाहिजे, म्हणजे कसं लिहायला पाहिजे ते लेखकाला माहीत असतं. आम्ही लहानपणी चांदोबा नावाचं छोटं पुस्तक वाचायचो आणि त्या चांदोबातल्या चटकदार गोष्टी आम्हाला खूप खूप चांगल्या वाटायच्या. श्यामच्याईसारखं पुस्तक साने गुरुजींचं वाचताना असं हृदय तळमळून जातं, आतून गलबलून येतं. अरे श्याम कसा जीवन जगला आणि त्याच्या आईचं जीवन कसं होतं असं गलबलून येतं.
म्हणजे बालसाहित्य नावाचा जो लेखन प्रकार आहे तो आणि प्रौढ साहित्य ज्याला मोठ्यांचं साहित्य असं म्हणतो तो सुद्धा लेखनाचा प्रकार कसा आहे, आपण कोणासाठी लिहित आहोत हे मुळात लेखकाला समजलं पाहिजे. आम्ही कविता वाचायला कुठल्या तरी संमेलनात गेल्यानंतर समोरचं पब्लिक कसं आहे, जनता कशी आहे, रसिक कसे आहेत त्याचा पहिला विचार करायचो. आणि त्यानंतर कविता वाचत असताना आम्ही तशी कविता निवडायचो, कारण आपली कविता लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना आवडली पाहिजे असा प्रयत्न करणं कवीचं मुख्य काम आहे. तर मला वाटतं की साहित्य कसं असावं यापेक्षा लेखकानं काय लिहावं हा मुळात लेखकानं विचार करायला पाहिजे. सुधा मूर्तींचं साहित्य वाचत असताना आम्हाला हे जाणवतं. त्या कसं लिहितात लक्षात घ्या, त्यांच्यासमोरचा वाचक वर्ग कोणता आहे. साहित्य लिहित असताना मला म्हणायचं, आता काही दिवसांनंतर दिवाळी अंकाचा मौसम येतो. आमच्या काळात दिवाळी अंकाचा मौसम असायचा. मग त्याच्या अगोदर दिवाळीसाठी लिहित असताना काही कथा काही कविता अगोदर लिहून ठेवायच्या आणि दिवाळी अंकाला पाठवायच्या. मग काही दिवाळी अंकाला कथा येतात, कविता येतात, काही वेळा आता येत नाहीत. सगळंच साहित्य लोकांना आवडेल असं नसतं. पण साहित्य लिहित असताना प्रत्येक लेखक हा आपलं साहित्य समाजापर्यंत पोचलं पाहिजे याचा तळमळीनं विचार करतो आणि लिहित असतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे काही जुने लेखक आपल्यासमोर आहेत, उदाहरण घ्यायचं झालं मंगेश पाडगावकर असतील, विवा शिरवाडकर असतील, जयवंत दळवी असतील, ही मंडळी साहित्य लेखन करत असताना तुम्हाला जाणवेल की पुन्हा पुन्हा दुरुस्त करून काही गोष्टी ते लिहित होते. मला माझ्या एका भगिनीनं विचारलं होतं की हे साहित्य नीट होत नाही. मी त्यांना हेच उदाहरण दिलं की पुन्हा पुन्हा कदाचित संतांनीसुद्धा पुन्हा लिहून तो अभंग चांगला केला असेल, लोकांनी म्हणून सुद्धा तो कदाचित अभंग चांगला झाला असेल. ज्या साहित्याची पुनरावृत्ती होत असते ना, ते साहित्य लोकांना आवडतं, ते लोकांच्यापर्यंत पोचतं आणि त्या साहित्याचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. चांगली कादंबरी, चांगलं नाटक कोणतं, तर जे लोकांच्या मनातनं ते पुस्तक वाचल्यानंतर किंवा ते नाटक बघितल्यानंतर त्याची भूल त्या नाटकाची, त्या कादंबरीची लवकर उतरत नाही किंवा ते पुस्तक वाचल्यानंतर ते पुस्तक अस्वस्थ करतं. एक महिनाभर ते पुस्तक वाचकाला, रसिकाला अस्वस्थ करतं. ती साहित्यकृती श्रेष्ठ असते असं मला वाटतं. रसिकजन हो, मालवणी साहित्याचा आपण विचार करतो. मालवणी आपली एक स्वतंत्र बोली आहे आणि आज आपल्याला माहीत असेल की मालवणी ही जगभर पसरलेली बोली आहे. जसं नदीचं पाणी पाऊस आल्यानंतर खळखळून शेताभातातनं असं वाहतं, खळखळ वाहतं, व्हाळासून पाणी वाहता आणि न्हय भरान जाता आणि ती न्हय मनापासून समुद्रापर्यंत जाऊन पोचता, अशी मालवणी भाषा आहे. खळखळून वाहणारी आणि निसर्गाच्या समृद्ध हिरव्यागार अशा झुडपा म्हणजे हिरवळीपासून उभी राहिलेली ही मालवणी भाषा आहे. आणि या मालवणी भाषेमध्ये सुद्धा खूप चांगलं साहित्य निर्माण झालेलं आहे. बघा तुम्ही मालवणीमध्ये दादा मडईकरांची मी कविता किंवा त्यांचं बोलणं ऐकलं की ते लिहित असताना जे शब्द वापरतात ते म्हणतात की पहिल्यांदा मला मालवणी लिहायला जरा जड वाटली, पण एकदा मी मला ते जमायला लागलं मालवणी लिहायला, तर ती मनापासून अशी उचंबळून आली. मी कधीतरी असं म्हणतो की भाषा माणसाच्या ओठात असते आणि बोली माणसाच्या पोटात असते. म्हणजे तुम्ही जर हा प्रांत सोडून, मालवण सोडून किंवा कोकणातला हा भाग सोडून जर कुठं दिल्लीला, कलकत्त्याला गेलात आणि तिथं आपला एखादा माणूस भेटला तर आपण त्याच्याशी मालवणी असं खळखळून बोलतो, मनापासून बोलतो. जे पोटात जी बोली असते ती पटकन ओठात येते आणि खळखळून मनापासून बोलावं असं वाटतं. मला एकच म्हणायचं, साहित्य लेखन हा आपल्या माणसासाठी लिहिलेला एक जाणीवेचा भाग असतो. आपली माणसं धरून आपण साहित्य लिहित असतो. व्यंकटेश माडगुळकरांनी खानदेशी माणूस साहित्यातनं मोठा केला. मधु मंगेश कर्णिकांनी कोकणी माणूस, मालवणी माणूस साहित्यातनं मोठा केला. किंवा चित्रम खानोलकरांनी
कोकणातला संपूर्ण भौगोलिक प्रदेश साहित्यातून आणण्याचा प्रयत्न केला. ह्या सगळ्या लेखकांनी माणसाबरोबर आपला भौगोलिक प्रदेश, आपली भूमी मोठा करण्याची आणि जतन करण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं. साहित्य कसं असावं याचं सुंदर उदाहरण ही लिहिणारी लेखक मंडळी आहेत आपल्यासमोरची. या लेखक मंडळींनी आपल्याला सांगून दिलेलं आहे की उंच पहाडासारखं आणि विशाल समुद्रासारखं माणसाच्या मनात साहित्य विश्व भरलेलं असावं आणि हे साहित्य सर्वसामान्य माणसापर्यंत जाऊन त्या माणसाला जागं करणारं असावं. असं साहित्य आपल्याकडून लिहिलं जावं ही अपेक्षा ठेवतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.